नमस्कार, मी राधिका आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क म्हणजेच काय तर प्रश्नचिन्ह. आता तो इंग्लिशमध्ये कसा विचारला जातो, मराठीमध्ये कसा विचारला जातो, त्याला कसं फाइंड आउट केलं जातं हे आपण त्याचं डेफिनेशन आणि एक्झाम्पल थ्रू समजून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता प्रश्नचिन्ह म्हणजेच काय तर क्वेश्चन मार्क. त्याचं डेफिनेशन काय येणार आहे? ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो तेव्हा त्या वाक्याच्या शेवटी जे चिन्ह लिहितात त्या चिन्हाला प्रश्नार्थक चिन्ह असे म्हणतात. आता एक सेंटेन्स आहे, त्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन केलेला आहे आणि त्या सेंटेन्सच्या एंडिंगला जो सिम्बल दिलेला असतो, जे पंक्च्युएशन मार्क लावलेलं असतं ते काय असणार आहे? आपलं प्रश्नचिन्ह. आता इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर अ क्वेश्चन मार्क इज यूज ॲट द एंड ऑफ अ सेंटेन्स दॅट आस्क अ डायरेक्ट क्वेश्चन. म्हणजे क्वेश्चन मार्क कधी वापरला जातो? जेव्हा सेंटेन्स एंड होतो म्हणजे संपतो, त्याच्या मागच्या साईडला काय असणार आहे? शेवटी क्वेश्चन मार्क लावलेला असतो. म्हणजेच काय तर तिथे डायरेक्ट आपल्याला क्वेश्चन विचारलेला असतो. सो हे काय आहे? आपलं प्रश्नार्थक चिन्ह किंवा क्वेश्चन मार्क येणार आहे. आता फॉर एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. पहिला आहे, तुझे नाव काय आहे? लास्टला काय लागलं आहे इथे? तर क्वेश्चन मार्क लागलेला आहे. जिथं क्वेश्चन मार्क लागणार आहे तिथे डोळे झाकून प्रश्नार्थी वाक्य लिहायचं आहे किंवा प्रश्नचिन्ह लिहायचं आहे. इंग्लिशमध्ये काय येणार आहे? व्हॉट इज युअर नेम? जेव्हा हा सिम्बल लागणार आहे, हे पंक्च्युएशन मार्क लागणार आहे, तेव्हा ते काय असणार आहे? आपलं क्वेश्चन मार्क किंवा प्रश्नार्थक वाक्य. तू कुठे राहतोस? वेअर डू यू लिव्ह? थर्ड येणार आहे, तू तुझा गृहपाठ पूर्ण केला का? इथे काय केलेलं आहे तर क्वेश्चन विचारलेला आहे. तुझा होमवर्क तू कंप्लीट केला आहेस का? डिड यू कंप्लीट युअर होमवर्क? अशा प्रकारचे जेव्हा क्वेश्चन येणार आहेत तेव्हा ते काय असणार आहेत? आपले प्रश्नार्थक वाक्य. फोर्थ येणार आहे, तुला उशीर का झाला? वाय आर यू लेट? हे जेव्हा येणार आहे तेव्हा डोळे झाकून आपल्याला प्रश्नार्थक चिन्ह लिहायचं आहे. मी तुला मदत करू का? मे आय हेल्प यू? सो अशा प्रकारचे जेव्हा सेंटेन्स तुम्हाला विचारले जातात तेव्हा आपल्याला डोळे बंद करून सांगायचं आहे की हे काय आहे तर प्रश्नार्थक चिन्ह. सगळ्यात सिम्पल तेच की जेव्हा सेंटेन्सच्या एंडिंगला जेव्हा क्वेश्चन मार्क येणार आहे तेव्हा आपला तो काय होणार आहे? प्रश्नचिन्ह किंवा प्रश्नार्थक वाक्य किंवा क्वेश्चन मार्क होणार आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि मी जे शिकवते ते तुम्हाला आवडत असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, समजत असतील तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.